नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसं त्या आजच्या नवीन सदरामध्ये मी आपल्या भेटीस माझ्या गावाकडचा एक प्रमुख पाहुणा घेऊन आलेलो आहे. गावाकडचा म्हणजे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात मोळ हे माझं गाव आणि माझ्या गावापासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती असणारं ललगुण हे गाव. आणि या ललगुण गावचे दत्ता केंजळे सर हे खूप छान लिहितात. ते राहतात पुण्यामध्ये, परंतु त्यांचं बालपण हे सगळं ललगुण या गावात गेलेलं आहे. त्यामुळं आजही 44 वर्ष झाली की त्यांनी गाव सोडलेलं आहे, परंतु गावची नाळ त्यांची बिलकुल सुद्धा तुटलेली नाहीये. तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकूयात आता हा प्रवास. सर, नमस्कार. मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुम्ही साठवणीतली आठवण या सदराखाली खूप छान लिहिता आणि अनेक वर्ष झालं तुम्ही लिहित आहात. तुमचं आकाशवाणीवरती सुद्धा सातारा आकाशवाणीला सादरीकरण झालेलं आहे. तर ही लिखाणाची आवड कधीपासून निर्माण झाली तुमच्यामध्ये? तसं पाहिलं तर म्हणजे आपण ज्या भागातले आहे आणि ज्या ग्रामीण त्या गावंदरीची जी आपण नाळ अद्याप सोडलेली नाही, पाहिलं तर हे क्षेत्र म्हणजे महारानं गाणं, कुणब्याचं दाणं हो. आणि बामणाचं लेणं, वा. अशा परिस्थितीतून आपण आलोय. ज्या भागात आजही माझ्या गावात लायब्ररी नाहीये. हो. मी ज्या काळी गावात 1980 पर्यंत शिकत होतो, 7वीचे स्कूल झालं, तर एक साधा एका सामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याच्या मुलाचं जे जीवन ज्यांच्या वाट्याला येतं ते जीवन माझ्या वाट्याला आलं. आणि लिखाण म्हणजे शाळेच्या अभ्यासक्रमातला पत्रलेखन आणि निबंध याच्या पलीकडे लिखाण अशी स्पर्शच नव्हतं. परंतु करोनाच्या काळामध्ये ज्यावेळी पहिला लॉकडाऊन 5-5.5 महिन्याचा लॉकडाऊन पडला हो. आणि त्या वर्षी ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊन नंतर मी बाहेर पडलो. अच्छा. बाहेर पडल्यानंतर त्या दिवशी खरं तर पाऊस आला. एरवी कोणत्याही माणसाला पाऊस आला तर त्याला पहिल्या पावसात भिजावं वाटतं. त्यातही आपल्यासारख्या दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांना तर ते अजून अप्रूप असते. बरोबर. तर त्या दिवशी पाऊस आला, परंतु त्या करोनाच्या वातावरणामध्ये मी न भिजता त्या वातावरणात असा परिणाम झाला की मी आडोसा शोधला. अच्छा. आणि एका झाडाखाली उभा राहिलो. त्या झाडाखाली करंज्या पडल्या होत्या आणि झाड करंजाचं होतं. बरोबर. आणि त्या करंज्या फोडल्यानंतर त्या करंज्याच्या 2 बिया मी हातावरती ठेवल्या आणि त्या करंज्यांच्या बियाकडे बघत मला वाटलं की आपण हा अनुभव का लिहू नये. आणि मग मी करंजा नावाची माझी पहिली कथा लिहिली. आणि त्या करंजाच्या झाडाचं जे पर्टिक्युलरली नदी काठाला असणारं, नदीच्या काठी ज्याची बाजूला जमीन असेल त्याचं ते झाड, परंतु एरवी त्याच्याकडे दुर्लक्षित केलेलं ते झाड, परंतु मधाचं पोळं आणि त्या करंजा या गावकुशीला कशा जगवायच्या, गरिबांना कशा पद्धतीनं त्या करंजा जगवायच्या, लोक कशा करंजा पाडायचे, वाळवायचे, शेतात बाजारात नेऊन विकायचे, ही तर माझ्या पहिल्या लिखाणाला सुरुवात झाली. तसं पाहिलं तर मी 10वी नंतर पूर्णपणे इंग्रजी माध्यमामध्ये डिप्लोमा, इंजिनिअरिंग, MBA आणि त्यानंतर 30-32 वर्षाचे कॉर्पोरेट जॉब याच्यातून बाहेर पडल्यानंतर मराठीत लिहिण्याचा असा फारसा प्रसंग आला नव्हता. स्पर्धा परीक्षेमध्ये मात्र 2-3 वर्षाच्या अभ्यासाच्या काळामध्ये मी मराठी वाङ्मय हा विषय घेऊन स्पर्धा परीक्षा दिल्या. अच्छा. आणि त्यामुळे थोडंफार मराठीचं, परंतु ते वाचन अभ्यासापुरतच मर्यादित होतं. परीक्षार्थी म्हणूनच काम केलं होतं, विद्यार्थी म्हणून खूप कमी काम झालं होतं. त्यामुळे वाचनाची मर्यादित संधी होती. परंतु लिखाण या आठवणी जशा जशा एक आठवण सुचत गेली तसं तसं मी 1960 ते 80च्या काळातलं ग्रामीण जीवन शब्दात गुंफायला सुरुवात केली. लोकांना आवडत गेलं, त्यांच्या खूप चांगले प्रतिसाद येत गेले. आणि खरं तर त्या लोकांच्या प्रतिसादामुळेच मी परत परत लिहू शकलो. आज जवळपास 120 रविवारची पानं लोकांच्या वाचनासाठी फेसबुकवरती उपलब्ध आहेत. खूपच छान, खूपच छान. कारण ती प्रत्येक कथा ही तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीचा शेवटी जाताना एक संदेश देत असते. म्हणजे गावभावकी किंवा गावगाडा आपण जे म्हणतो, आणि गावगाडा म्हटलं की 18 पगड जाती त्यामध्ये समाविष्ट होतात. आणि तुमचं लिखाण हे 18 पगड जातींचा विचार करून प्रत्येकाविषयी एक सद्भावना तुम्ही त्या कथेमध्ये मांडलेली दिसते. म्हणजे अगदी
तुम्ही प्रसंग लिहिलेले आहेत की वराडाला तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्या लग्नाला जाता आणि त्यावेळी मांडलेली तुमची ती कथा किंवा नुकतीच मी ऐकलेली रामू डॉक्टर ही जी कथा, ह्या प्रत्येक कथेला एक वेगळा स्पर्श आहे आणि तो सद्भावनेचा स्पर्श आहे असं मला वाटतं. तर हे तुम्हाला कसं जमतं? खरं तर लिहिताना असा काही उद्देश नसतो. हो. म्हणजे समाज परिवर्तन किंवा अशा गोष्टीचा त्याच्यात त्यासाठी लिहावं असं नाही. त्या दिवशी त्या क्षणाला जी गोष्ट भावते आणि त्या संबंधीच्या ज्या गोष्टी आठवतात. खरं तर भारतीय लिखाणामध्ये किंवा भारतीय इतिहासाच्या लिखाणामध्ये जर आपण असं पाहिलं, जगाच्या याच्याशी आपण जर का तुलना केली तर आपल्या हे लक्षात येईल की आपलं लिखाण हे नोंदीच्या दृष्टीनं खूप वीक. अच्छा. म्हणजे नोंदीच्या बाबतीत जे देश अग्रेसर आहेत तिथे त्याचा ज्याला दस्तऐवज म्हणता जातो म्हणून रेफर केला जातो. बरोबर. परंतु आपल्या लिखाणामध्ये बरंचसं प्रक्षेपण झालंय, प्रक्षेपित लिखाण. बरोबर. प्रस्थापितांना वर्ग वर्चस्वाच्या लोकांना ज्या गोष्टी आवश्यक वाटल्या त्या ते लिहित आले. बरोबर. त्यामुळं त्यातून त्यांना हवा तो संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण माझ्या लिखाणात अशी कुठली भूमिका न घेता उत्स्फूर्तपणे त्या क्षणाला त्या घटनेच्या संबंधित किंवा त्या प्रथेच्या संबंधित किंवा ती परंपरा असेल त्या परंपरेच्या संबंधित ज्या काही माझ्या आठवणी आहेत त्या आठवणी मी मांडायचा प्रयत्न करतो. ती मांडत असताना समाज मनाच्या नजरेतून सुटलेला एखादा जो क्षण असतो तो क्षण मात्र मी तिथं मांडायचा प्रयत्न करतो आणि कदाचित त्यातून एखादा संदेश लोकांना मिळत असावा. माझा तो देण्याचा उद्देश नसतो. अगदी खरं आहे. म्हणजे तोच त्या लिखाणाचा किंवा त्या लेखाचा गाभा आहे आणि तो गाभाच खऱ्या अर्थानं तो लोकांच्या मनावरती किंवा आमच्यासारख्या वाचकांच्या मनावरती त्याचा खूप छान परिणाम पाहायला मिळतो. खरं आहे. आता गाव म्हटलं की एक तर तुमचं सगळं जेवढं गावात आयुष्य गेले त्याच्यापेक्षा किंबहुना 2-3 पट आयुष्य हे तुमचं शहरीकरणामध्ये गेलेलं आहे. आज 44 वर्ष होऊन सुद्धा तुमचा तो कनेक्ट गावाबरोबर राहिलेला आहे आणि हे तुमच्या लिखाणातून दिसतं. तर मग गावाकडे चक्कर वगैरे होते का अधूनमधून? गावाकडे म्हणजे गाव सोडायचं कारण एकतर म्हणजे माझी एक कथा आहे उनाडक्या नावाची. अच्छा. आणि त्या कथेत पूर्वी खेडेगावात फारसं कुणाला काही खाणं पिणं या गोष्टीकडे लक्ष नसायचं. मग आम्ही मित्रमंडळी काहीतरी पैज लावायची आणि भेळ खाणं हा प्रोग्राम असायचा. ते तापलेलं डांबर संध्याकाळच्या वेळी खूप छान डांबरावरती बसायला बरं पडतं. अनेकदा त्या ज्या चड्ड्या असायच्या त्या चड्ड्याही फाटलेल्या असायच्या त्यामुळे त्याचे चटकेही नको त्या भागाला बसायचे. परंतु तिथं बसून जे भेळ खाण्याचा प्रकार असायचा त्या भेळ खाण्याच्या ह्याच्यामध्ये अनेकदा ज्याच्याकडे पैसे नसायचे त्याला अवघडल्यासारखं व्हायचं. प्रत्येक वेळी आपण इतरांच्या पैशातून कसं काय हे करतोय. तर त्यामध्ये एक पैज लागली आणि त्या पैजेमध्ये मी समोरून येणाऱ्या एसटीच्या खाली झोपलो आणि ती एसटी म्हणजे पैज अशी होती की एसटीच्या खाली झोपून राहायचं आणि त्या एसटीच्या खाली मी झोपून राहिलो आणि त्या सगळ्या प्रकारातून ती गोष्ट ज्यावेळी माझ्या घरी माझ्या आईला कळली तर एरवी माझ्या आईनी म्हणजे माझ्या शरीरावरती जे अनेक वळ आहेत ते शिस्तीचे वळ आहेत आईकडून पडलेले. पण त्या दिवशी मात्र तिला तिच्या लेकाला काहीतरी झालं असतं असं वाटलं आणि तिने निर्णय घेतला की आता हा खूप याच्या बाहेर चाललाय आणि याला कुठेतरी पायबंद घातला पाहिजे. म्हणून माझी रवानगी माझ्या काकांकडे शिक्षणाला झाली आणि मी गाव सोडलं. अच्छा. आणि 1980 साली गाव सोडल्यानंतर जवळपास या मे महिन्यामध्ये 44 वर्ष होती. म्हणजे गाव मी तसा सलग 12 वर्ष राहिलो जन्मानंतर आणि जवळपास 3-3.5 पट आता काळ इकडे गेलाय. परंतु ज्या वेळी संधी मिळते गावाला जाण्याची का तर ते एक गोष्ट आहे की मला गावाला राहायचं होतं आणि मला गावाला राहता आलेलं नाही. त्यामुळं आजही मी त्या संधीच्या शोधात असतो आणि ज्यावेळी मला संधी मिळेल त्यावेळी मी पाहतो की मला गावाला कसं जाता येईल.
वा वा, खूप छान खूप छान. आता मला असं वाटतं की अशी एक संधी मिळून त्या संधीमध्ये आपण दोघंही सोबत गावाला जाऊ. खरं तर म्हणजे ज्यावेळी तुम्ही मला फोन केलात की मी मूळचा आहे आणि मला तुमच्याशी या संदर्भात बोलायचंय, हो. मी 5वीत असताना अशी एक कथा आहे. आम्ही शाळेतली मुख्यमंत्री मुलगी होती शांता देशमुख नावाची, आणि मूळला एक विहिरीचं खनन चाललं होतं. त्या विहिरीला पाणी लागलं आणि ते पांढऱ्या रंगाचं पाणी होतं, म्हणून मूळला गंगा आली असं म्हटलं गेलं. बर. आणि मग गंगा आली म्हणून आपल्या भागातले बरीच लोक मूळला जायचे आणि त्या पाण्यामध्ये आंघोळ करून यायची. त्या शांता देशमुखने असं ठरवलं की सहल काढायची, आणि आम्ही ते 6-7 किलोमीटर अंतर 5वीतली मुलं शिक्षकांना न सांगता चालत मूळला आलो होतो आणि चालत परत गेलो होतो. भाकरी घेऊन आलो होतो, डिस्कळच्या बावळवनामध्ये आम्ही जेवण केलं होतं. आणि मग ते परत गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून शांताला आणि अभ्यास मंत्री म्हणून मला, जे आमचे शिंदे गुरुजी म्हणून जे आमचे वर्ग शिक्षक होते, त्यांनी जी शिक्षा दिली होती त्या शिक्षेच्या संदर्भातली ती कथा होती. दुर्दैवाने शिंदे गुरुजींचं मागच्या 4-5 महिन्यापूर्वी निधन झालं, परंतु असं ते मूळशी माझं नातं होतं. आणि मला वाटलं की हा माणूस आता आपल्याला या बाजूनी का होईना गावाला न्यायची संधी देतोय, तर ती जरूर घ्यावी. बरोबर, खूप छान खूप छान. आणि ललगुण म्हटलं की नागनाथवाडी आली, आणि नागनाथवाडी हे तीर्थक्षेत्र आपल्या सर्वांच्या दृष्टीने, म्हणजे श्रावणातला सोमवारच असतो, तिकडची यात्रा हा एक माझ्यासाठी सुद्धा पर्सनली खूप भावनिक विषय होता. म्हणजे आम्ही जाताना डिस्कळवरून चालत नागनाथवाडीला जाणे, आणि ती नदी होती येरळा नदी. त्या येरळा नदी असे नागमोडी वळणं घेऊन त्या मंदिरापर्यंत तुम्हाला घेऊन जाते. म्हणजे एक नदी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 वेळा क्रॉस करून नदीतून तुम्हाला जावं लागायचं. आता तो रोड राहिलेला नाहीये ललगुणच्या पाठीमागच्या साईडचा, परंतु त्या आठवणी खूप छान आहेत. आणि यात्रा म्हटलं की नागनाथवाडी आणि पुसेगाव यात्रा, तर त्या यात्रेविषयीची आठवणी तुमच्याकडून ऐकायला. खरं तर गावच्या यात्रा, बऱ्याच वेळा यात्रा हा नागर भाषेतला शब्द आहे, जत्राच म्हटलं जायचं. आणि या ज्या जत्रा आहेत, या जत्रांमध्ये तुम्ही ज्यावेळी नागनाथवाडीचा उल्लेख करता किंवा पुसेगावचा उल्लेख करता, तर या गोष्टीमध्ये नागनाथवाडीच्या यात्रेचं जे विशेषता आहे, ती विशेषता त्या काळी अशी होती की त्या नदीला चोळ पडली म्हणतात. नदी वाहत जाताना ज्या ज्यावेळी तुम्ही क्रॉस करता तर त्या चोळीतून जायचं. तर ते अशा किती चोळी पडल्यात हे प्रत्येक वर्षी मोजलं जायचं. आणि आयडियली 5 किंवा 7 चोळी पडायच्या ललगुणवरून नागनाथवाडीला जातात. म्हणजे तुम्ही मंदिरात जाण्यापूर्वी तुमचे हा पाय 5 ते 7 वेळा धुतले जायचे. म्हणजे नदीच्या पाण्याने जर का पवित्रता येत असेल तर 5 ते 7 वेळा तुम्ही पाय धुवून त्या मंदिरात प्रवेश करता. बरोबर. आणि श्रावणधारा नावाची एक कथा मी त्या संदर्भात लिहिली, नागनाथवाडीच्या यात्रेच्या संदर्भात. आणि विशेष असं आहे की ते मंदिर मला वाटतं की जगातलं युनिक मंदिर असावं. भूतलाच्या खाली 30 ते 32 फुटावरती शिवलिंग आहे, आणि 3 गाभाऱ्यातून त्या मंदिरात जावं लागतं, पूर्णपणे दगडी बांधकाम. आणि तिथं गेल्यानंतर म्हणजे तो जो मान आणि खटाव हा जो काही दुष्काळी पट्टा आहे, त्या दुष्काळी पट्ट्यातल्या माणसाला थंडावा देणारं ते ठिकाण आहे. म्हणजे मंदिराच्या पावित्र्यापेक्षाही त्या माणसाला त्या थंडाव्यामुळे मिळणाऱ्या ऊर्जेचा हा एवढा इफेक्ट आहे की आजही जाऊन असं वाटतं की त्या मंदिरामध्ये कधीतरी शांतपणे 10-15 मिनिटं घालवावी. अगदी खरं. यात्रेपेक्षाही तुमच्या विचार प्रक्रियेवरती काम करायचं काम तो थंडावा खूप चांगल्या पद्धतीनं घेतो. मी तर असं म्हणेल की तो त्रासलेला जो तिथला शेतकरी वर्ग होता त्या काळचा, आजकाल मानत नाहीत लोक की आम्ही दुष्काळी भागात आहे म्हणून, परंतु पाणीही श्रीमंत आणि गरीब यांना या दोघांमधली सीमारेषा आहे. अगदी खरं. तर त्या खटाव मानच्या सीमारेषेतलं तेवढंच एक ओयासिस होतं नागनाथाचं मंदिर की जे तुम्हाला बाकी सगळं विसरायला लावत होतं. अगदी खरं. आणि अशीच एक छोटी आठवण, जत्रा नावाची एक कथा मी लिहिली आहे. सगळ्याच जत्राला जायला मिळायचं नाही लहानपणी आम्हाला. नवलेवाडी ही एक जवळचं गाव की ज्या जत्रेला पैसे नाही कुणी दिले तरी जाता यायचं. नाहीतर एरवी कोणत्याही गावच्या जत्रेला जायचं म्हटलं की 2 पैसे लागायचे. बरोबर. मी काहीतरी 3री-4थीत असताना कुठून तरी
कदाचित चोरले असतील पैसे, आज मला नक्की आठवत नाही, परंतु कुठून तरी पैसे हातात आले आणि त्या यात्रेला तिथे जाऊन पैसे खर्च करायच्या ऐवजी आमच्या गावच्या दक्षिणेला एक विनायक काटकर, त्यांना विनायक बुवा म्हणायचे, त्यांचं दुकान होतं. त्या दुकानातून जाऊन मी छोटासा, तो काडीच्या पेटी एवढा पत्त्याचा कॅट घेऊन आलो. आणि तो पत्त्याचा कॅट घेऊन आल्यानंतर माझ्या बाजूचा किंच्या म्हणून माझा मित्र, उजव्या बाजूला दीपा म्हणून माझा मित्र, आम्ही तिघं माझ्या ओसरीवरती पत्त्या खेळत बसलो फुटत. पहिल्यांदाच पत्त्याचा कॅट आणलेला, पहिल्यांदाच ती पानं पसरली जात होती, तो नवीन त्या पानांचा येणारा गंध वगैरे हे सगळं अगदी व्यवस्थित चाललेलं होतं. माझ्या घरात आईला मात्र हे कधी आवडायचं नाही. मला याची काहीच कल्पना नाही, हे काय चाललंय ते येऊन बघून गेली. आणि घरात माझा घराचा जो उंबरा होता तिकडे माझी पाठ होती. पाठीमागून आई आलेली मला दिसलं नाही. या दोघांना दिसल्याबरोबर हे दोघं पळून गेले आणि जळक्या लाकडाने मला माझ्या आईने मारलं होतं त्यावेळी. परंतु त्याचा परिणाम आयुष्यामध्ये एवढा चांगला झाला पुढं की आजही मी 4थीत 77 साली वगैरे असेल, म्हणजे जवळपास ती 23 वर्ष आणि ही 23 वर्ष, 46 वर्षात मी परत कधी पत्त्याच्या कॅटला हात लावला नाही. म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या जर का बालवयात जर का ही गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही असे जर का संस्कार झाले असतील तर त्याशी तन्मयतेनं वागायचा प्रयत्न झाला माझ्याकडून त्या एका घटनेमुळे. जत्रा चांगलीच तुमच्या जत्रा चांगली लक्षात राहील. खूप छान. आणि पुसेगावच्या जत्रेला कधी जाण्याचा योग आला का तुमचा? पुसेगावच्या यात्रेला जाणं व्हायचं बऱ्याच वेळा. पुसेगावच्या यात्रेला त्या काळी एसट्यांची मर्यादा होती. हे जीप टेम्पो वगैरे सुरू झाले नव्हते. बैलगाड्या जुंपून पुसेगावच्या यात्रेला जाणं व्हायचं. आणि माझी जे बाजूला दोन्ही घरं, जे माझे भाऊकीतली जी दोन्ही घरं आहेत, म्हणजे किंच्या हा माझा चुलत भाऊ आहे आणि दीपा हा माझ्या आत्या भावाचा मुलगा आहे. आणि या दोघांच्या दृष्टीने असं होतं की किंच्याची एक आत्या पुसेगावला दिली होती आणि दीपाचं आजोळ हे होतं. आणि या दोन्ही घरामध्ये बैलगाड्या होत्या. बरोबर. माझ्या घरात बैलगाडी नव्हती. आणि या दोन्ही घरातल्या बैलगाड्या जुंपून पुसेगावच्या यात्रेला जाणं व्हायचं. अनेक वेळा व्हायचं काय की त्या घरातल्याच कुटुंबातल्या लोकांनी बैलगाडी भरली जायची. बरोबर. आणि ज्याच्या घरात बैलगाडी नाही त्याला असं वाटायचं की आपल्यालाही तिथं जाता यायला पाहिजे, कारण एरवी सगळं हक्काच्या गोष्टी असायच्या. पण त्यावेळी मग नेमकं टाळलं गेलं तर एखाद्याला गाळायचंच असेल न्यायचं तर ते नेमका माझा नंबर असायचा. बरोबर. मग कुठेतरी असं वाटायचं की ह्यांनी जाणीवपूर्वक तर आपल्याला गाळलं नाही ना. परंतु अनेक वेळा त्यांनी औदार्याने माझ्यासाठी या दोघांनी जागा ठेवायची की नाही, तो येत नसला तर आम्ही येत नाही. म्हणजे ही जी मैत्री होती की ती या दोघांनी खूप चांगल्या पद्धतीने पाळली. म्हणजे आजही किंच्या आणि दीपा माझ्याच वयाचे आहेत, 5-6 महिन्यांनी दोघंही मोठे आहेत. पण आजही गावात आम्ही कधी कुठल्या कार्यक्रमात असेल एकत्र तरी अजूनही एकत्र जेवतो. आणि मग त्या यात्रेला जाणं, मला आठवतं संतोषीमा त्यावेळी पुसेगावच्या यात्रेला जसा तुमचा प्रीमियर शो असतो तर संतोषीमा या पिक्चरचा प्रीमियर शो पुसेगावच्या यात्रेत झाला. म्हणजे तिथं त्याचं लॉन्चिंग झालं होतं पिक्चरचं. आणि मग त्याची या सिनेमाची जाहिरात करणारी लोक, बाहेर बोलणारी लोक आणि त्या पडद्याच्या थिएटर्समध्ये तिथं जाणं, त्याचं तिकीट मिळणं. म्हणजे त्यावेळी आमचे एका चुलत आत्याचे मामा, त्याचे मिस्टर हे साताऱ्याला पोलीस म्हणून होते, श्रीपतराव ढाणे नावाचे. आणि खूप वट होता त्या माणसाचा. आणि त्यांनी मग आम्हाला तेवढ्या गर्दीत सुद्धा पूर्ण आमच्या कुटुंबाला जवळपास 12-15 जण आम्ही तिन्ही कुटुंबातले तो जय संतोषीमा हा पिक्चर आम्ही पाहिला होता. ही पुसेगावच्या यात्रेतली आठवण. कारण पुसेगावची जत्रा म्हटली की टुरिंग टॉकीज हे खूप जवळचं गणित होतं. टुरिंग टॉकीज, बैलगाड्याच्या शर्यती, रथ आणि त्या रथाच्या पुढे तो औंचा येणारा हत्ती. म्हणजे बऱ्याच वेळा आम्हाला दिलेल्या पैशामधलं खायला काय घ्यायला यायचं तर एखादा चिक्कू खायचो आम्ही. आणि उरलेल्या पैशातला तो मग 1 पैसा असेल, 2 पैसा असेल किंवा 5 पैशाचं नाणं असेल, यापैकी कुठलं तरी नाणं त्या हत्तीच्या सोंडेमध्ये द्यायचं. अगदी खरं. आणि त्या हत्तीने ती सोंड माहुताकडे फिरवली की आपलं सार्थक झालं यात्रेला यायचं. असं ते पुसेगावच्या यात्रेचं स्वरूप होतं. मला असं वाटतं की अशी एकही पुसेगावची यात्रा नाही की त्या यात्रेमध्ये भेळ आणि गारीगार खाल्लेलं नाही.
भेळ, जिलेबी आणि गारीगार हे 3 म्हणजे एक प्रकारचं जेवणच असायचं. आणि तो सणाचं जेवण कसं असतं तसं ते सणाचं जेवण म्हणजे पुसेगावच्या जत्रेतील ह्या 3 गोष्टी. बरोबर आहे. म्हणजे आता त्याचं कसं आहे की जिलेबी ही मौज होती खरं तर त्या अगदी खरं. काळातली. प्रत्येक कुटुंबाला जिलेबी घेताच येईल असं नव्हतं. अगदी खरं. परंतु प्रत्येक जण आपापल्या परीनं त्या यात्रेचा आनंद घ्यायचा. म्हणजे त्यावेळी अगदी मुरमुरे घेणं, त्या मुरमुऱ्याला मेवा म्हणतात. म्हणजे आणि हो. तो सुका असतो मेवा म्हणून माझ्या आयुष्यातली कित्येक वर्ष मी त्यालाच सुका मेवा म्हणत होतो. म्हणजे सुका मेवा हे खारीक खोबरं किंवा तुमचे अक्रोड बदाम काजूला म्हटलं जातं, हे कळायलाही 1-2 दशकं निघून गेली आमच्या आयुष्यात. बरोबर. आज आता एवढ्या आठवणी आपल्या निघतात. गांधीजींनी आपल्याला सांगितलेलं होतं की खेड्याकडे चला, बरोबर. परंतु आज अशी परिस्थिती आहे की खेडी सगळी ओस पडलेली आहेत. आज माझ्या गावात जर मी बघितलं तर तरुण वर्ग राहिलेलाच नाहीये. काही ठराविक हाताच्या बोटावर मोजण्या एवढी मुलं फक्त इथं गावामध्ये वास्तव्यास आहेत, किंवा खूप कमी लोक शेती करतात. बरेचसे आहेत ते उद्योगधंद्यात स्वतःला त्यांनी स्थिर केलेलं आहे. परंतु अशा परिस्थितीमध्ये सगळी लोक आज शहरीकरणाकडे वळालेले आहेत. तुम्ही आहेत, मी आहेत, सगळे आपण शहरीकरणाकडे आलेलो. तर आज गाव संस्कृती किंवा गावठाण हे टिकेल का, किंवा त्याची भविष्यातली परिस्थिती काय असेल असं तुम्हाला वाटतं? खरं पाहिलं तर तो जो गावगाडा किंवा ग्राम संस्कृती ही जी गोष्ट आहे, या गोष्टीमध्ये जो एक जिव्हाळा आणि नात्यांमध्ये उबदार वीण जी तयार होती, त्या याला म्हणजे एका बाजूनी नैसर्गिक संकट येत गेली, वेगवेगळ्या दुष्काळाच्या निमित्ताने पाण्याची टंचाई, शेतीचं तुकडेकरण झालं. बरोबर. म्हणजे जो काही तुमच्या याच्यामध्ये हिंदू लॉमध्ये शेती आहे त्याचे विभागणी होणं आणि ती आणि पूर्णपणे म्हणजे जगाचा विचार करता आणि प्रामुख्यानं भारताचा विचार करता शेती याकडं शासनाचं खूप दुर्लक्ष झालं. म्हणजे शेतीला धड व्यवसाय म्हणूनही आपण पाहत नाही आणि शेतीला प्राथमिकता देण्यामध्ये आपण खूप कमी पडलोय. त्यामुळे ग्रामीण भागातून शहरात येण्याशिवाय तिथल्या युवकांना पर्याय नाही. आणि ज्यांना शहरात यायला जमलं नाही ते खूप कमी थांबलेले लोक आवड म्हणून थांबतात. बरोबर. ते एक जबरदस्ती म्हणूनच राहिलेले आहेत. त्यामुळं तो अर्थव्यवस्थेचा काना मोडलाय ग्रामीण भागातल्या. आणि दुसरीकडे असं झालंय की आपल्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेमध्ये किंवा याच्यामध्ये आर्थिक, ज्याला आर्थिक अभियांत्रिकी किंवा फायनान्शियल इंजिनिअरिंग हे जे म्हटलं जातं, या शिक्षणाचा कुठं लवलेशच नाहीये. मग अनेकदा पूर्वी आपले चादर बघून हातपाय पसरावेत हा जो काही पूर्वी संदेश दिला जात होता, म्हणजे आपल्या खर्चावरती मर्यादा ह्या आपल्या उत्पन्नाशी निगडीत असाव्यात, बरोबर, त्याचा कुठंतरी ताळेबंद चुकलाय. आणि मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी शेतकरी झालाय. आणि हा ज्यावेळी तो कर्जबाजारीपणा येतोय त्याच वेळी कुठेतरी वैचारिक जी गाठ असते ती वैचारिक गाठ सैल झाली आहे. आणि ग्रामीण संस्कृती आता आपण जी पाहिली किंवा जी ग्रामीण संस्कृती काही लेखकांनी उभी केली त्यांच्या लेखनामध्ये, आता तिला कुठेतरी धक्का पोचतोय. बरोबर. कारण या प्रसार माध्यमांच्या आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपण पाहिलं तर आज जी गोष्ट पुण्या मुंबईच्या युवकांमध्ये उपलब्ध आहे तीच गोष्ट आज ग्रामीण युवकांमध्ये उपलब्ध आहे. आणि ते नाना पाटेकर देऊळ पिक्चरमध्ये जसं म्हणतात त्या पद्धतीनं असं नाही म्हणतायत की त्यांनी या गोष्टींचा लाभ नाही घ्यावा. आता ही लढाई चालूच राहणार, ही लढाई चालू राहणार आहे. फक्त आता या लढाईमध्ये हे करत असताना कुठेतरी वैचारिक उन्नयन किंवा वैचारिक उन्नती शहर आणि ग्रामीण या दोघांची कोणत्या माध्यमातून एकत्र येईल. खरं तर या नवीन प्रसार माध्यमातून आज ग्रामीण भागातले अनेक बहुजन समाजातले कवी, बहुजन समाजातले लेखक, बहुजन समाजातल्या अनेक कथा कविता या माध्यमातून पुढे येत आहेत आणि ग्रामीण प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतायत. आणि ही एक खूप चांगली चळवळ आहे. त्याच्यामुळे जो पूर्वीच्या काळी फक्त लायब्ररीमध्ये पण कुणाच्या तरी व्याख्यानामध्ये ऐकायला मिळायच्या गोष्टी
आज त्या सहज प्रसार माध्यमातून सगळ्यांना ऐकायला वाचायला मिळत आहेत. तर हा लढा चालूच राहणार आहे ग्रामीण आणि शहरी संस्कृतीचा. खरं आहे, कारण आधुनिकीकरणाच्या सगळ्या गोष्टींमध्ये झोमॅटो सारखी गोष्ट सुद्धा गावामध्ये आली. म्हणजे आता माझ्या गावामध्ये झोमॅटोचा तो झोमॅटो बॉय फिरतो, परंतु आज जे चावडीवर बसून जो निवाडा व्हायचा किंवा चावडीवर बसून ज्या रोज मी लहान असताना मी पाहायचो की अख्खी चावडी भरलेली असायची, तो पार ही जी संस्कृती होती, पारावरती लोक गप्पा मारत बसलेले असायचे. आज पार चावडी सगळे रिकामे दिसतात. म्हणजे एका ठिकाणी आपण एका बाजूला आधुनिकीकरण म्हणतोय, झोमॅटो सारखी गोष्ट गावापर्यंत पोहोचलेली आहे. ऑनलाईन एका क्लिकवरती सगळ्या गोष्टी गावातल्या लोकांना सुद्धा उपलब्ध आहेत, की ज्या शहरातल्या लोकांना सुद्धा आता तुम्ही म्हटला त्याप्रमाणे उपलब्ध आहेत. परंतु जे एकी होती, बरोबर, जी वीण होती नात्यांची, मगाशी बोलल्याप्रमाणे, ती वीण कुठेतरी उसवल्यासारखी प्रकर्षाने जाणवते. नाही, एक गोष्ट अशी आहे की ज्यावेळी तुम्हाला कोणतीही गोष्ट सहज उपलब्ध होते, त्यावेळी जी कोणती गोष्ट आवश्यक आहे त्या जीवनाच्या सुस्थितीसाठी, ती गोष्ट दूर जाते. बरोबर. म्हणजे जसं तुम्ही आता म्हणालात की आज गावाकडे सुद्धा झोमॅटो बॉय फिरताना दिसतोय. तर एक गोष्ट अशी आहे की आजही कोणत्याही, म्हणजे मग एखादं जमिनीचं क्षेत्र विकल्याने येणारा पैसा असेल, किंवा ज्याला तुम्ही तुमच्या समोर नाहीये की हा पैसा आपल्याकडे येईल अचानक, मग एखाद्या पिकाला येणारा भाव असेल किंवा एखाद्या व्यवहारातून आलेला पैसा असेल, तर तो पैसा कुठे घालवावा याच्या अज्ञानातून या गोष्टी घडतायत. म्हणजे जो माणूस घरी म्हणतोय की हॉटेलसारखं जेवण पाहिजे आणि हॉटेलमध्ये जाऊन म्हणतोय की मला घरगुती जेवण पाहिजे, म्हणजे हा जो काही प्रकार आहे, हा प्रकार तो त्या पारावरच्या आणि चावडी जे तुम्ही म्हटलं ना, तिथे जी शहाणपण उपलब्ध होतं. काय झालं, शिक्षणाने आपण लोक ज्ञानी झालो, परंतु शहाणपण कुठंतरी मिस झालंय. आणि शहाणपण हे अनुभवातून येतं. बरोबर. अनेक वेळा एखाद्या परीक्षेत किंवा एखाद्या स्पर्धेत कुणी नापास झाला तर त्याला अपयशी मानलं जातं. खरं तर तो अपयशी नाहीये, त्याच्याकडे तो अनुभव आहे. आणि अशा अनुभवाचं गाठोडं त्या पारावरती आणि चावडीवरती उपलब्ध होतं. गावातली 3-4 लोक अशी होती की कोणताही प्रश्न उपलब्ध झाला, मग तो भावकीतली भांडणं असतील, एखाद्याच्या शिक्षणाची अडचण असेल, तर त्या सगळ्या गोष्टींना योग्य असं उत्तर ती शहाणी मंडळी देत होती. आणि आज दुर्दैवाने असं झालंय की एकत्र कुटुंब पद्धतीचा ऱ्हास झालाय आणि ती शहाणी लोक जी आहेत ती अडगळीत गेली. खेदानं असं म्हणावं लागतं की ते जर शहाणपणच जर आपण गाडून टाकलं असेल तर आपल्या ज्ञानाची किंमत कशी करता येईल. अगदी खरं. खूप छान, खूप छान. तर आपल्या गप्पा एवढ्या छान चाललेल्या आहेत की आपल्या गावाकडच्या जेवढ्या गोष्टी काढू तेवढ्या कमीच पडणार आहेत. कारण तुम्ही गावाकडचे, मी गावाकडचा, आणि एका मातीतले आपण येराळा काठचे सगळ्यात महत्वाचे म्हणजे. आणि आपल्यावरती जो शिक्का पडलाय की बाबा दुष्काळी पट्टा आजपर्यंत, आणि मगाशीच तुम्ही खूप सुंदर त्याच्यावरती एक वाक्य वापरलं की पाणी हा एक असा विषय आहे की जो दरी किंवा ती सीमारेषा आखण्याचं काम करत असतो गरीब आणि श्रीमंतांमधला. आणि हा गरीब आणि श्रीमंतींमधला जी सीमारेषा आहे किंवा जी दरी पडलेली आहे त्याच्यामध्ये, ती मला असं वाटतं की आपण कित्येक वर्ष त्याच्या विळख्यात अडकलेलो आहे, तरी आपल्या भागातली लोक खूप छान पद्धतीने स्वतःला समृद्ध करत आहेत. आज गावातली तरुण मंडळी खूप शिकून पुण्या मुंबईसारख्या शहरामध्ये सेटल झालेली आहे आणि आज आपल्या या माध्यमातून अनेक गोष्टी याच्यातून बाहेर पडल्या. आणि त्याचे उदाहरण म्हणजे तुम्ही आहात, मी आहे, आणि आपल्यासारखी अनेक मंडळी आहेत. नाही, गोष्ट अशी आहे की जे तुमच्याकडं आज असलेलं शिक्षण असेल, जो कोणता अनुभव असेल आणि जी प्राप्त परिस्थिती आहे, याचं जे गाठोळ आहे ते आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी पुरेसे आहे. वा. कारण आयुष्याचं यश हे कोणत्या एका ऍक्विजिशनशी, म्हणजे ज्याला म्हणतो की तुमच्याकडे काय आहे याच्यापेक्षा तुम्ही स्वतः कशा आहात, बरोबर, याच्यावरतीच ते मोजमाप आहे यशाचं. बरोबर. अनेक वेळा ते आपण चुकीच्या पद्धतीनं यश मोजतो. त्यामुळे आपल्याला वाटतं की या शर्यतीमध्ये आपण खूप मागं तर नाही ना. बरोबर. परंतु ज्या बाहेरून घ्याव्या लागतात गोष्टी, त्या गोष्टींनी मौज मिळते. परंतु ज्या गोष्टी तुमच्या जवळ असतात त्या गोष्टींनी तुम्हाला आनंद मिळतो. मला असं वाटतं की त्यांच्या जवळ जे आहे त्या आनंदाच्या भांडवलावरती
पुढची वाट अभिमानाने आणि स्वाभिमानाने जर चाललं, मला नाही वाटत ते शहरी युवकांपेक्षा किंवा शहरी संस्कृतीतून पुढे गेलेल्या युवकांपेक्षा ते कुठं मागं राहतील. वा, खूप सुंदर, खूप सुंदर. सर, तुमचे आवडते कवी कोण आणि त्यांची एखादी कविता आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्याकडे? खरं तर आद्य कवी तुकोबा. वा. तुकोबांच्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या कवितेपासून जो कवितेचा प्रवाह सुरू झाला, हो. त्या तुकोबांच्या कवितेचाच पुढे राष्ट्रकवी तुकडोजी महाराजांनी या झोपडीत माझ्या ही जी कविता म्हटली, ती आम्हाला माझ्या माहितीप्रमाणे आम्ही 6वी की 7वीत असताना अभ्यासाला होती. बरोबर. आणि ती कविता न वाटता ते आम्हाला आमचं जीवन वाटायचं. वा. म्हणजे पहाऱ्या आणि तिजोऱ्या त्यातून होतील चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. म्हणजे त्या वेळच्या 30-35 जणांच्या वर्गात माझ्या माहितीप्रमाणे 31 जणांच्या दाराला दोऱ्या नव्हत्याच. खरं. त्यामुळं अशी जी कविता आहे, हो. किंवा देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, म्हणजे त्याची जी दान करण्याची जी वृत्ती आहे ती घ्यावी. बरोबर. अशा सांगणाऱ्या कविता, अशा कविता या अनेक वेळा, म्हणजे असं म्हटलं जातं की नामदेव ढसाळांनी त्यांची पहिली कविता ते 3रीत असताना लिहिली. हो. म्हणजे अनेक वेळा असं होतं की ज्याच्या घरात कुठलीही पार्श्वभूमी, कुठलंही अद्ययावत शिक्षणाची हे नाहीये, तिथून या ज्या कविता येतात, मग तो त्या परिस्थितीशी असलेला झगडा असेल किंवा एखाद्याला त्याच्याशी विरोधात जायचंय, बंडखोरी करायची आहे, अशा कविता. आणि आजकाल या समाज माध्यमातून खूप नवीन कवी येत आहेत. जग उलटून टाकलं पाहिजे म्हणून देवा झुंजाडांचा एक खूप चांगला कविता संग्रह आहे. ते आपल्याकडे येऊन गेलेले आहेत तिथे. खूप खूप छान त्यांनी त्या कविता संग्रहात लिहिलंय. माझ्याच गावची एक सरिता मेत्रे म्हणून आहे, ती कविता लिहिते. आणि खूप चांगल्या कविता यांनी त्या, म्हणजे खरं तर त्या मातीचं देणं. बरोबर. कोणी गद्यातून देतोय, कोणी पद्यातून देतोय. पद्यातून देणाऱ्या मंडळींच्याकडे थोडा सौंदर्यशास्त्रीय दृष्टिकोन जास्त असतो. मी खरं तर त्या बाबतीत थोडासा पहिल्यापासून मागच्या बाकावरती आहे, त्यामुळं मला गद्यात रमायला आवडतं. परंतु पद्यात रमणारी आणि एका ओळीत किंवा एका चारोळीत ते खूप मोठा संदेश देऊन जातात समाजाला. खूप छान, खूप छान. तर आमच्या संकल्पनेविषयी काय सांगाल, कविता जगणारी माणसं? खरं तर मला ही जी संकल्पना आहे तुमची की लोक, प्रत्येक जण जगण्याचा, प्रत्येक जण म्हणजे श्वास घेतोय, श्वास सोडतोय, हेच जगणे. परंतु हे जगणं असताना ते कसं सुसह्य जगणं करता येते. आणि अनेकांना आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये अजून त्यामध्ये खूप चांगला आनंद मिश्रित समाजाला बरोबर घेऊन जाताना कसं जगता येईल, याचा हा खूप चांगला प्रयत्न तुम्ही केलाय. आणि अनेक कविता जगणाऱ्या लोकांना तुम्ही तुमच्याकडे घेऊन येतात, त्यांच्याशी तुम्ही बोलतात, त्यांना बोलतं करताय. त्यांचे अनुभव समाजातल्या वेगवेगळ्या वर्गापर्यंत पोहोचवायचं तुम्ही जे काम करताय ते खूप स्तुत्य आहे. आणि असं खूप कमी लोक अशा पद्धतीचं काम करतायत, त्यापैकी तुम्ही एक आहात. आणि माझ्या गावचे आहात, माझ्या भागच्या आहात, त्या येरळामाईचं देणं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं देताय, हे बघून अभिमान वाटतो. धन्यवाद, मनापासून धन्यवाद सर. तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाचा भाग झालात, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. तुम्ही मला या व्यासपीठावरती येण्याची संधी दिलीत, तुमचंही मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.